वर्ध्यामध्ये वृद्धाचं आधार कार्ड नेल्याचा आरोप केला जातोय। पुलगावमधील वृद्धाचं आधार कार्ड नेल्याचा आरोप आहे। शिवसेनेचा भाजप कार्यकर्त्यांवर हा आरोप पाहायला मिळतोय। शिवसेनेची कारवाई करण्याची मागणी आता समोर आलेली आहे। वर्ध्यामध्ये एका वृद्धाचं आधार कार्ड नेल्याचा आरोप केला जातोय। पुलगावमधील हा वृद्ध होता आणि त्याचं आधार कार्ड नेलं गेलंय असा आरोप शिवसेनेनं भाजप कार्यकर्त्यांवर केलाय। त्यामुळे शिवसेनेकडून आता भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली जाते। रविचंद्रन कब लेगा? कब ले गया? ये भाई तो दुकान है, कब लेके गए? आया नहीं क्या हुआ? क्या बोला आपको? कुछ नहीं बोले, आधार कार्ड दो बोले बस। जे बुजुर्ग लोक आहेत त्यांचे आधार कार्ड घेऊन जाऊन आपल्याजवळ ठेवत आहे आणि आज मतदान आम्ही येऊ तेव्हा तुम्ही आमच्या पक्षाला मतदान करा अशा प्रकारचा प्रकार भारतीय जनता पार्टीचे लोक पुलगावमध्ये करत आहे। हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो शिवसेनेच्या वतीने। आणि असे जर प्रकार होत असेल, रात्रभर लोकांना पैसे वाटले आणि आता आधार कार्ड घेऊन गेले, हा चुकीचा प्रकार या पुलगाव शहरामध्ये भाजपने चालू केलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो।